श्रीने हे आता जास्तच ताणले. घर सोडून गेला तो गेला, कंपनी कशाला सोडायची? इंदुबाईंनी अहो असं काय बोलताय तुम्ही? शरे म्हणजे मला म्हणायचे की घरी आपण कसं एकमेकींना आधार देऊन कशा बशा उभ्या राहू, पण ऑफिसमध्ये आई एकट्याच असतात ना, मग त्यांना श्रीचाच आधार नाही का वाटणार? आता श्री ऑफिसमध्ये नसला की त्यांना खूप जास्त त्रास होणार. मला खूप काळजी वाटते आईची. हा धक्का ना खूप मोठा आहे ग तिच्यासाठी. आणि अशा अवस्थेत ती खूप जास्त वेळ राहिली ना तर. बेबी मनसू, असं नका ना बोलू. का वागतोय असा श्री काही कळत नाही. यावर आता एकच उपाय. जान्हवी, जान्हवी, आपण फार इमोशनल असतो ना ग. प्रत्येक गोष्ट आपण मनाला लावून घेतो. म्हणजे मॅटर ऑफ फॅक्ट असा विचारच करत नाही कधी. प्रत्येक गोष्टीला भावना चिकटवायची काय गरज आहे, काय कळत नाही भाऊ मला. कशाबद्दल बोलतोयस तू श्री? नाही कळलं? समज मला थोडासा सर्दी खोकला झालाय किंवा ताप आलाय आणि तुझी प्रतिकारशक्ती थोडीशी कमी आहे किंवा तुझी तब्येत माझ्यापेक्षा थोडीशी नाजूक आहे, तर एक काळजी म्हणून तू आधीच दुसऱ्या खोलीत बसशील की नाही? त्यात काही चुकीचं नाही. पण नाही, याला किती वाईट वाटेल, याच्या भावना दुखावल्या जातील असा विचार करत तू माझ्या बाजूलाच बसणार. मग माझा हात हातात घेणार आणि मग जंतू संसर्ग होऊन 2-3 दिवस तापानं फणफणलीस तरी बेहत्तर. पण तब्येत सांभाळण्यापेक्षा भावना सांभाळणं जास्त महत्वाचं. मी असं करते श्री? तूच असं नाही ग, आपण सगळेच. म्हणजे मॅटर ऑफ फॅक्ट असा विचारच करता येत नाही आपल्याला. प्रॅक्टिकली का विचार करता येत नाही माणसाला काय माहित. सतत भावनांचा गुंता करायचा आणि मग तो सोडवत बसायचा. मला ना त्रास होतो या स्वभावाचा. जान्हवी, माझ्या कॉलेजमध्ये एक सर होते. ते एकदा आम्हाला सामान्य माणसाची गोष्ट सांगत होते. तो सामान्य माणूस म्हणे कृष्णाचा भक्त होता. त्यांनी जवळजवळ कृष्ण आत्मसात केला होता. असं बोलता 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 सर असं म्हणून गेले की त्या सामान्य माणसाच्या अंगात शिरला म्हणे कृष्ण. आणि मग तो माणूस अत्यंत चातुर्यानं आणि चाणाक्षपणे एक उत्तम यशस्वी आयुष्य जगला. मी छान भारावून गेलो होतो त्या गोष्टीने. आणि मग नंतर अचानक हॉलमध्ये गोंधळ सुरू झाला, आरडाओरड सुरू झाली. बरं, हे इथपर्यंतच नाही थांबलं, सरांवर चप्पल मारण्यापर्यंत गोष्ट पोचली. नंतर मला कळलं की त्या माणसाच्या अंगात कृष्ण शिरला असं म्हणल्यानं लोक चिडले म्हणे. अरे पण त्यांचा मुद्दा काय होता तो लक्षात घ्या ना. त्या माणसाच्या अंगात कृष्ण शिरला म्हणजे त्या माणसानं चतुराईनं शत्रूवरती विजय मिळवू शकला. साधन सामग्री आणि मॅनपॉवर कमी असून सुद्धा बुद्धीच्या जीवावरती तो सगळं जिंकला. कृष्णाने तेच केलं ना. त्या माणसाचा हेतू काय आहे, तो करतोय काय, काही बघायचं नाही. आपण फक्त संतापायला सतत तयार असतो. श्री, तू आज पहिल्यांदा खूप अतर्क्य बोलतोयस. असं वाटतंय तुला? हो. तू झोप आता जरा वेळ. तोंड आणि डोळे दोन्ही बंद. हे ड्रायव्हर काका आहेत का बरोबर? हो आहेत. घरी पोचलीस की फोन कर. करते. घ्या घ्या, शस्त्रबुद्धे घ्या. अजून घ्या.
अहो घ्या आता मिसळ संपली पण अजून अजून वडे मागूया घ्या हे संपवा ना. अहो तुमच्यासारख्या तरुण माणसाने कसं व्यवस्थित खायला हवं. हे आणखीन 2 वडा दे. नाही नाही अहो अहो घ्या हो घ्या 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 नको तुम्ही खा ना. अहो तुमच्याकडे पाहिल्यावर माझं पोट भरलं. काय सहस्त्रबुद्धे तुमच्याकडे पाहिलं ना की मला माझ्या तरुणपणाची आठवण होते. असाच तुमच्यासारखाच होतो मी, मेहनती, डोळ्यात तर हा असाच आत्मविश्वास होता. पण लवकर लग्न झालं ना. श्रीसाहेब भेटले होते परवा बस स्टॉपवर. हो हो एकटेच होते. खूप गप्पा मारल्या आम्ही. सांगत होते असं झालं तसं झालं, हे केलं ते केलं, सगळं सांगितलं. ते वेगळे राहतात ते पण सांगितलं. मग म्हणाले या घरी निवांत गप्पा मारू. इथेच राहतात ना या सोसायटीमध्ये. काय नाव होतं ते विसरायला झालं हल्ली. वृंदावन सोसायटी. वृंदावन सोसायटी. वृंदावन म्हणाले होते ते. वृंदावन नेमकं कुठे? तिथेच डाव्या हाताला 3ऱ्या गल्लीत. डाव्या हाताला बरोबर बरोबर सांगितलं होतं तिकडे. डाव्या हाताला 3ऱ्या गल्लीत. वृंदावन 3री गल्ली. काय लिहिताय तुम्ही? पत्ता काय आहे? दोनदा म्हणाले होते ते मला या घरी या गप्पा मारू. हो पण आता जर परत म्हणाले तर त्यांना पत्ता कसा विचारणार? बरं दिसत नाही ना ते. श्री साहेब अतिशय साधा माणूस, मोठा माणूस. नेमकं ते 3ऱ्या गल्लीत कुठे? सी विंग 103. बरोबर सी विंग 103 म्हणाले होते मला ते. सी विंग 103. श्री साहेब एवढा मोठा माणूस एवढ्या छोट्या फ्लॅट मध्ये. नाही मला माहिती आहे पण हे नेमकं कसं झालं, काय घडलं? जाऊ दे ना आपटे, त्याविषयी नंतर कधीतरी बोलू. बरं मला जरा तुम्ही म्हणजे तुम्ही मला म्हणत होतात ना तुम्ही फायनान्स करणार, म्हणजे कोण नक्की करणार आहे फायनान्स? मी. तुम्ही? हो. आता माझ्या एवढा तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार? तुम्हीही माझ्यावर तेवढाच विश्वास ठेवा म्हणजे झालं. आणि काय सहस्त्रबुद्धे की आता तुम्हाला बिझनेस साठी एक जागा शोधावी लागणार. जान्हवीला डबा वरच नेऊन देऊ का? नाही नको नको, येऊ दे ना तिला, म्हणजे आपल्याला तिच्याशी बोलता येईल. काल यायला खूप उशीर झाला का ग तिला? हो वहिनी, म्हणजे घड्याळात किती वाजले ते नाही पाहिलं मी, पण उशीर झाला होता बराच. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ती खाली आली ना की एकदम प्रश्नांचा भडीमार नका करू तिच्यावर. शांतपणे बोला. आम्ही कोणी काही नाही विचारणार, तूच विचारशील. हा तूच विचारशील. तुम्हीच विचारा. गुड मॉर्निंग. चहा झाला सगळ्यांचा? आमचा झाला. आमचा होतोय. मी बोलणार होते बहिणी. नाश्ता नाही. तुझा डबा भरून तयार आहे? हा, नाही. आधी मला नीट सांगा काय झालंय. कुणी नीट बोलत का नाहीये? वहिनीने सांगितलं की आल्या आल्या तुझ्यावर प्रश्न. बोला ना, 'काय विचारायचंय? जान्हवी, 'काय झालं? 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 'काय झालं?
श्रीबद्दल बोलायचं होतं. श्रीनी काय गोंधळ घालून ठेवलाय माहितीये ना तुला? हा, मला माहितीये. असं का वागतोय तो? त्याच्यामुळे आई किती अस्वस्थ झाली माहितीये. काल रडतही होती. मला आश्चर्य वाटते ते श्रीच्या बेजबाबदारपणाचं. त्याला माहितीये की आपल्या अशा वागण्याने आईजी किती दुखावे, तरी त्याने याचा विचारच केला नाही. आम्ही ठरवलंय, आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्याशी बोलायचं. हा, आतापर्यंत खूप समजूतदारपणाने वागलो आम्ही, पण आता त्याला सुनावायची वेळ आली आहे. नको बहिणी, आपण श्रीचं पण थोडं ऐकून घेऊया. अजून काय ऐकून घ्यायचं त्याचं? तो त्याला वाटतं तसं वागतोय ना. आणि आपण इथे आशेवर आहोत की तो आज येईल, उद्या येईल. ते काही नाही. आता निदान आईसाठी तरी या गोष्टीचा सोक्षमोक्ष लवकरात लवकर लावणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या जणी प्लीज माझं ऐकून घेता. हे असं काहीही करून तो परत येणार नाहीये. येणार नाहीये म्हणजे? त्याला परत यायलाच लागेल. आई, मलाही तो परत यायला हवाय, पण ह्या कुठल्याही मार्गाने तो परत येणार नाहीये. म्हणजे घराबाहेर राहून तोही सुखी नाहीये. हे सगळं करताना त्यालाही दुःख होतंय. मान्य आहे, आपण सगळे त्याला परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण ते चुकीच्या मार्गाने करतोय. आपल्याला त्याला त्याच्या पद्धतीने परत आणलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं? प्रॅक्टिकल राहायचं. मॅटर ऑफ फॅक्ट. चहा. थँक्यू. तुझा झाला? हो, झाला. काल रात्री खूप उशिरा आलीस का घरी? हो, मी श्रीला भेटायला गेले होते. तुझा प्रामाणिकपणा आवडला मला. तुमच्याकडूनच शिकले आईजी. माझ्याकडून फार गोष्टी शिकू नकोस. मी काही फार चांगली कुटुंब प्रमुख नाहीये. असं का म्हणताय आईजी? मी जे जे योग्य करते असा माझा विश्वास होता, ते सगळं चुकलंय ह्याची जाणीव होतीये मला. श्रीनं पर्सनल अकाउंट मधनं सगळे पैसे काढून कंपनीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केलेत. हे कळलं असेल ना तुला? हो, माहितीये मला. हरवून बसले मी श्रीला. तो 10वीत होता ना, तेव्हा त्याच्या मित्राच्या वडिलांच्या मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसला होता. पोलिसांनी पकडलं. त्यानं मला फोन केला. मी त्याला सांगितलं, तुझ्याकडून चूक झाली असेल तर त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी किंवा तुला दंड भरायला हवा. नंतर त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेलं. तिथला इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता. श्री माझा नातू आहे हे त्याला कळलं. त्यानं श्रीला सोडलं असतं तर श्रीची तर खैरच नव्हती. इन्स्पेक्टरला मी सोडलं नसतं. मग ज्या मित्राच्या वडिलांची मोटरसायकल होती त्याला वडिलांच्या अपरोक्ष ती चालवली असं कबूल करायला लावलं. वडील आले, 2 फटके मारले, दंड भरला आणि मुलं घरी गेली. मी श्रीला सांगितलं, दंडाचे पैसे तू स्वतः कमवून चुकते करायचेस. महिनाभर आपल्या कंपनीमध्ये तो पॅकिंगचं काम करत होता.
मला वाटलं मी एक जबाबदार माणूस घडवते, पण माझ्या नातवाला मुक्ती आहे हे कळलं नाही मला त्यावेळेस. तो माझ्यापासून का दुरावला ह्याचा धक्का मला आत्ता बसला, पण तो त्याच वेळी माझ्यापासून दूर जायला लागला असेल. माझ्या शिस्तीचा, माझ्या तत्वनिष्ठेचा अतिरेक केला मी बहुतेक. आय्याजी नाही, तुम्ही कुठेच चुकल्या नाही आहात. इनफॅक्ट आज श्री जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे. माझ्यामुळे आहे की नाही हे माहित नाही, पण माझ्या बरोबर नाहीये हे नक्की. तुमच्या बरोबरही लवकरच असेल. मला परत आशय निराशेचा खेळ खेळायचा नाहीये जान्हवी. श्री परत येणार नाहीये. अगदी बोलावलं तरी परत येणार नाही. म्हणूनच आपण बोलवायचंच नाही. म्हणजे आय्याजी, म्हणजे आपण फक्त अशी परिस्थिती निर्माण करायची की ज्यामुळे त्याला स्वतःहून स्वखुशीने परत यावंसं वाटेल. मला कळत नाहीये तू काय म्हणतेस. पण मला आता कळलंय. कृष्ण नीती. अरे अगं काय पुटपुटतेस मग आजपासून? अगं नामस्मरण करते ग, मनावरचा ताण थोडा हलका होतो. आता कसला ताण आलाय मनावर? असं काय करतेस ताई? अगं जान्हवी आणि आई इतका वेळ काय बोलत बसले असतील? आधीच आई किती अस्वस्थ आहेत. त्यात श्रीवरून जान्हवीला काही बोलल्या तर ती सुद्धा नाराज व्हायची. माझ्या तर पोटात गोळा आलाय. आपण इथे एवढ्या टेन्शन मध्ये आहोत, त्याची कल्पना तरी असेल का श्रीला? कधी कधी असं वाटतं ना त्याला फरफट तिथे घेऊन यावं आणि उठाभाषा काढायला लावाव्या. म्हणावं त्याला की म्हणा तुझ्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, खूप रडवलायस आम्हाला तू. भांडण तुझं आईशी झालंय ना, मग आम्हाला काय त्याचा त्रास? काय वाटतं तुला सरू? मी सांगू का सरळ त्याला तसं? बेबी नको हं, असं काही करू नकोस. एकतर आई चिडतील आणि आपला जमदग्नीचा अवतार डोक्यात राग घालून घेईल आणखी. नको. आपण बरोबर कात्रीत अडकलोय. जान्हवीलाच काय करायचं ना ते करू दे, त्याची बायकोच त्याला सरळ करेल. हे पण बराच वेळ झाला नाही. काय बोलत असतील एवढा वेळ? वहिनी मी तुला सांगते, जर श्रीमुळे आईला काही झालं ना तर मी कधीच माफ करणार नाही त्याला. बेबी असं नको ना बोलूस, मला घाबरल्यासारखं होतं. श्री गेला आणि या घरातला आनंदच गेला. पण तरी ना तो मुद्दाम करत असेल असं नाही वाटत मला. माझा ना गोंधळ उडालाय. ही जान्हवी सुद्धा आली नाही बघ ना अजून आईच्या खोलीतून. मी ना बघून येते हे दोघ जणे काय करतायत. आलेच मी. अगं पण आता ही जाऊन काय करतात? अत्यानंदाय नमः, अत्यानंदाय नमः, अत्यानंदाय नमः, अत्यानंदाय नमः. नाही नाही, मी असा खोटेपणा करणार नाही. आय्याजी, हा तसा खोटेपणा नाहीये. खोटेपणा नाही म्हणून काय सांगतेस मला? जे खरं नाही ते खोटं, असं किंवा तसं. नाही, मला नाही जमणार. आय्याजी, तुम्ही कंपनीच्या हितासाठी कधीतरी कुठल्या तरी गोष्टींमध्ये स्वतःच्या मनाला मुरड घातली असेल की नाही, मग त्यातलीच गोष्ट समजा ना. अगं आयुष्यभर खरेपणाचा आग्रह धरलेली मी बाई, मीच असं खोटं बोलायचं? आय्याजी, पण काय? काही नाही. मी आता बोल. नको, तुम्हाला नाही आवडणार. तरी मला ऐकायचंय. आय्याजी, लहान तोंडी मोठा घास नाही घ्यायचा आहे मला. जान्हवी बोल, माझी शपथ आहे तुला. आय्याजी, जगात प्रेमापेक्षा दुसरं काही मोठं नसतं ना. म्हणजे हे तुम्हाला पटतंय ना? हो. प्रेम, जिव्हाळा, माया यातलं काही नसेल तर सगळं व्यर्थ आहे, हे पटतंय ना? हो. मग प्रेमात आणि युद्धात असं चालतं थोडंसं. नाही
नाही, मला नाही जमणार. ठीक आहे आईची, तुमच्या इच्छेविरुद्ध मी तुम्हाला काहीच करण्याचा आग्रह नाही करणार. तू तू म्हणतेस तसं मी केलं तर तर श्री कदाचित कंपनी सोडून जाणार नाही. धर्मसंकट म्हणतात ना ते असं. कसलं धर्मसंकट? धर्मराजावर आलं होतं ना ते नरोवा कुंजरोवा तसं. पाहिलं, म्हणजे त्या काळात धर्मराजाला सुद्धा ह्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं. पण त्याला ते आपल्या माणसांसाठी करायला लागलं. तेच तर मीही म्हणतेय. पण निदान तो युद्धात जिंकला तरी. हो, पण निर्णय घेताना हे त्याला माहिती नव्हतंच ना. मी हे केलं तर श्री परत येईल. आईजी, मला तुम्हाला कुठल्याही भ्रमात ठेवायचं नाहीये. मला नाही वाटत एवढ्यात श्री घरी परत येईल. हो, पण पुढचा काही काळ तो ऑफिसमध्ये नक्की राहील. आणि सध्या तेही पुरेसं आहे ना.